नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर काल मी तुम्हाला काही क्रिया शब्दांची नावं सांगितली भरपूर अशा. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे काही सहाय्यक शब्द. त्यांना आपण तेलुगूमध्ये काय म्हणतो? जसे की आपले मराठीतले काही शब्द असतात. इथे मी 2 लिहिलेत, बाकीचे मी नंतर लिहीन. च्या आधी, च्या नंतर, च्या कडे, च्या जवळ, च्या हून, च्या पासून, च्या वरून. यांना तेलुगूमध्ये काय म्हणतात? हे आपल्याला शिकणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण कुठलं वाक्य व्यवस्थित बोलू शकणार नाही. तर चला, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. हे आहे च्या आधी डॅश केलंय, म्हणजे कशाच्या पण आधी आपण काही वाक्य असेल, माझ्या आधी, तुझ्या आधी, किंवा गावाचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव, वस्तूचं नाव, म्हणून मी डॅश केले. आधी, आधीला इथं म्हणतात मुंदू. तर त्याचं एक्झाम्पल आहे आधी तू जेव. आधी तू जेव. मग आधीला म्हणतात मुंदू. तू, नुव्वू, जेव, तीनू. इतकं सोपं आहे. अगदी छोटे छोटे वाक्य घेतले जे तुम्हाला असं वाटेल की वाव किती सोपं आहे, म्हणून मी छोटी छोटी वाक्य घेतली. आधी तू जेव, मुंदू, नुव्वू, तीनू. आधी मी जातो. परत आधी म्हणजे मुंदू, मी, नेनू, जातो, वेल्टानू. आता हे झालं आधी. आता च्या नंतर. च्या नंतर याला म्हणतात तरुवाता. मुंदू आणि तरुवाता. तर तुझ्यानंतर मी जेवेन. मी तरुवाता. तुझ्यानंतर मी जेवेन. नेनू तिंतानू. मी तरुवाता नेनू तिंतानू. तुझ्यानंतर मी जेवेन. आता दुसरं आहे च्या पासून, च्याहून, च्यावरून. आता आपल्याच एका शब्दाला किती पर्यायी शब्द आहे बघा. च्या पासून, च्याहून, च्यावरून. मी घरून आलो, किंवा मधून पण आपण म्हणतो ऑफिस मधून आलो, ऑफिसहून आलो, ऑफिसवरून, ऑफिस पासून आलो. तर यासाठी शब्द आहे नुंची. तर नुंची हा शब्द बोली भाषेत जनरली यूज होतो आणि नुंडी हा इकडच्या पुस्तकी भाषेत वापरतो. आता आपलेच बघा इतके शब्द आहेत. तर आपल्याला जर कोणी विचारलं की तेलुगू एखाद्या व्यक्तीने विचारलं की नुंचीसाठी काय शब्द आहे, तर आपल्याकडेच खूप सारे ऑप्शन्स असतात. तर तसंच आहे इथं, कुठल्याही याला पर्यायी शब्द असणारच आहे. पण जो आपल्याला इथं भाषा बोलायची, म्हणून मी तुम्हाला बोली भाषेतले जास्तीत जास्त शब्द सांगते. तर त्याचे एक्झाम्पल आहे, मी पुण्याहून मुंबईला आलो. मी, नेनू पुणे नुंची मुंबईकी वेल्लानू. आता मुंबईला, हैदराबादला, शिर्डीला, हे जे आपण ला लावतो त्याला इथं वापरतात की. हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण आता या वाक्यामध्ये आले तर म्हणून हैदराबाद की, मुंबई की. नेनू पुणे नुंची मुंबई की वेल्लानू. माझ्यापासून दूर राहा. माझ्यापासून दूर राहा. ना नुंची दूरमगा उंडू. ना नुंची दूरमगा उंडू. इथं पण नुंची वापरले. तो ऑफिस मधून घरी आला. अतनू, तोला आपण अतनू म्हणतो. मी तुम्हाला सर्वनाम मध्ये शिकवलंय हे. अतनू ऑफिस नुंची इंटिकी वच्चाडू. आता घरीला इकडे इंटिकी म्हणतात. घर म्हणजे इल्लू, ते वेगळं, आणि घरी इंटिकी. इथं सुद्धा की वापरलाय. अतनू ऑफिस नुंची इंटिकी वच्चाडू. त्यानंतर चौथा शब्द आहे च्याकडे, च्या जवळ, च्या पाशी. म्हणजे त्याला तेलुगूमध्ये म्हणतात दग्गरा किंवा वद्द. आता दग्गरा हा शब्द एकदम बोली भाषेत वापरतात, वद्द देखील वापरतात, पण जरा कमी, म्हणून आपण दग्गरा यूज करू. तर आपल्याच बघा मराठीत च्याकडे, च्या जवळ, च्या पाशी, हेच 3 पर्यायी शब्द आहे. यातला आपण कुठला पण वापरत असतो. तर त्यातलं एक्झाम्पल आहे माझ्या जवळ येऊ नको. माझ्या जवळ, ना दग्गर की रावद्दू. आता त्यानंतरचा शब्द आहे च्या दिशेने किंवा च्या कडे. त्याला म्हणतात तेलुगूमध्ये वायपू. मी घराकडे चाललो. ते तेलुगूमध्ये कसं म्हणणार? नेनू इंटी वायपू नडीचानू. आता चालणे, कालच मी क्रिया शब्द सांगितला नडवडम. त्याचं चाललो नडीचानू, हे मी तुम्हाला काळांमध्ये सांगेलच. तर याचं होतं नेनू इंटी वायपू नडीचानू. त्यानंतर पण किंवा परंतु. आता पण आपण हे 2 संदर्भामध्ये वापरतो. एक म्हणजे इंग्लिशमधून बट आपण जे म्हणतो, परंतु, किंतु, याच्यासाठी पण आपण पण वापरतो. आणि पण म्हणजे सुद्धा पण वापरतो. जसं की मी पण येतो, यासाठी पण आपण वापरतो. पण इथं हा पण म्हणजे परंतुसाठी वापरतात इथं कानी. तर त्याचं एक्झाम्पल आहे मला जायचं होतं पण नाही गेलो. नाकू वेल्लेदुंडे कानी वेल्लालेदू. नाकू वेल्लेदुंडे कानी वेल्लालेदू. त्यानंतर 7वा शब्द आहे किंवा.
किंवा म्हणजे त्याला आपण इंग्लिशमधून और पण म्हणतो, त्याला म्हणतात लेदा. किंवाला लेदा एक्झाम्पल चहा किंवा कॉफी. इथं चहाला कॉफीला टी कॉफीच म्हणतात. टी लेदा कॉफी. आज किंवा उद्या ये. आजला आपण म्हणतो ई रोजू, किंवाला लेदा, उद्याला रेपू, येला रा. ई रोजू लेदा रेपू रा. त्यानंतर 8वा शब्द आहे आणि. अँड त्याला म्हणतात इंका, आणि एक पुस्तकी भाषेत मरियू किंवा काही लोक मरियू पण यूज करतात, पण जास्त इंकाचा वापर होतो. तर एक्झाम्पल दूध पिशवी आणि एक बिस्किट पुडा द्या, किंवा एवढंच वाक्य. ఒక పాల पॅकेट इंका बिस्किट पॅकेट इवंडी. आता हे छोटंसं इथं छोटी जागा होती म्हणून हे लिहिलंय मी. हे म्हणजे इदी. आता हे म्हणजे आपण जसं मराठीत यूज करतो, अरे ते हे नाही का, बरं हे द्या, जेव्हा आपल्याला आठवत नाही तर त्या हेला सुद्धा इकडं इदीच म्हणतात. त्यानंतरचा 10वा शब्द आहे आपला नसेल तर, किंवा नसल्यास, किंवा नाही तर. आपल्या ज्याच्यात 3 पर्यायी शब्द आहेत, तर त्याला म्हणतात लेकापोते. तेलुगूमध्ये म्हणतात लेकापोते. तर उदाहरण आहे, पैसे नसेल तर सांग, डब्बू लेकापोते चेप्पू. पैसे डब्बू, नसेल तर लेकापोते सांग चेप्पू. भात नसेल तर चपाती खा. भातला म्हणतात अन्नम, नसेल तर लेकापोते चपाती तिनू. आता त्यानंतरचा शब्द आहे तरी पण, तरी देखील, किंवा अजून आपण म्हणतो तरी सुद्धा. आपणच हे 3 शब्द वापरतो, तर त्याला म्हणतात आईना. तर एक उदाहरण आहे, त्यांनी पार्टीला नाही बोलवले तरी देखील, किंवा तरी पण, तरी सुद्धा मी गेलो. त्यांनीला म्हणतात वाल्लू, पार्टीला पार्टी के पिलवलेदू म्हणजे नाही बोलवले. पिलवलेदू तरी पण, आईना नेनू वेल्लानू मी गेलो. 6वा शब्द आहे पर्यंत. पर्यंत म्हणजे दाका किंवा वरकू. याला देखील इथं 2 अर्थ आहेत. दोन्ही शब्द तुम्ही वापरू शकता डेली यूज मध्ये पण. संध्याकाळपर्यंत थांब, सायंत्रम वरकू आगू. दाका पण यूज करू शकता. साठी, याच्यासाठी त्याच्यासाठी, म्हणजे कोसम, तुझ्यासाठी नी कोसम, माझ्यासाठी ना कोसम. आता हे काही छोटे छोटे शब्द आहेत जे मी इथं लिहिलेत एक्स्ट्रा तुमच्या लक्षात राहण्यासाठी. अचानक किंवा एकदम ला तेलुगूमध्ये म्हणतात ओक्का सारीगा, म्हणजे एकदम आला असं. म्हणजे अंटे, सवय, अलवाटू. पहिल्यांदाच, मुदटी सारी, म्हणून, अने, कारण, यंदुकंटे. मी असं लिहिलंय, डायरेक्ट यंदुकंटे लिहिलं तरी चालतं. हे शेवटचे 2 शब्द आहेत सहाय्यक शब्द, जे आपण कुठल्याही वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, माणसाचं नाव त्याच्या शेवटी लावतो. जसं की डॅश मध्ये म्हणजे मध्ये त्याला म्हणतात, आपण मध्ये जेव्हा लावतो तेव्हा लो म्हणतात. एक्झाम्पल हैदराबादमध्ये हैदराबादलो. पहिल्यांदाच पुण्यात आलो, मुदटी सारी. पहिल्यांदाच म्हणजे मुदटी सारी. पुण्यात, मध्ये किंवा पुण्यामध्ये, पुण्यात आलो, पुणेलो वच्चाडू. इथं लो लावतात. जेव्हा आपण आत मध्ये म्हणतो तिथं लो लावायचं. आता ला, हैदराबादला, मुंबईला, पुण्याला, शॉपला, स्कूलला, ऑफिसला, असं जेव्हा म्हणतो तेव्हा लावायचं की. हैदराबादला ये, हैदराबाद की रा. स्कूल की रा, इंटी की रा. घरी ये, इंटी की रा. ऑफिस की रा. हे की लावायचं जेव्हा आपल्याला ला लावायचं असेल. हे पण खूप महत्वाचं आहे, आपल्याला पटकन लक्षात नाही येत की इथं काय लावायला पाहिजे, पण हे सहाय्यक छोटे छोटे शब्द असतात ते खूप महत्वाचे असतात. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.